विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप मुलांनी केलेला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। बघू शकता स्क्रीनवरती तुम्ही थंबनेल बघितला असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे समजून गेले असेल। बघू शकता जिल्हा न्यायालय एकूण अर्ज संख्या, शिपाई हमाल सर्व मिळून अर्ज संख्या, म्हणजे ही सर्व या ठिकाणी लिपिक, स्टेनो, शिपाई हमाल सर्व मिळून जे अर्ज प्रक्रिया किती एकूण अर्ज आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत, सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि आपल्या नोट्स बऱ्याच मित्रांनी घेतलेल्या आहे आणि त्यांना खूपच फायदा झालेला आहे। तर पुन्हा एकदा नोट्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, फक्त 1 मिनिटामध्ये सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जिल्हा न्यायालयाचे TCS ही कंपनी परीक्षा घेणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोट्स आपण उपलब्ध करून देणार आहे। त्याच्यामध्ये विषयांचा समावेश असणार आहे, इतिहास, त्याच्यानंतर भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, साहित्य, मराठी व्याकरण, चालू घडामोडी अशा सर्व विषयांचा समावेश असला बघायला भेटेल। सोबतच मागील एकूण किती 20 प्लस प्रश्नपत्रिका, मागील 20 प्लस प्रश्नपत्रिका आणि आपण ज्या तयार केलेल्या आहेत त्या एकूण बघू शकता 30 प्लस संभाव्य प्रश्नपत्रिका, अशा प्रकारे महत्त्वाच्या 30 प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे आणि मागील वर्षीच्या 20 प्रश्नपत्रिका, अशा एकूण 50 प्लस प्रश्नपत्रिका तुम्हाला आजच्या जर तुम्ही नोट्स खरेदी केल्या तर तुम्हाला भेटणार आहे। तर या ठिकाणी परीक्षा तोपर्यंत नोट्स मिळत राहणार, जोपर्यंत परीक्षा आहे तोपर्यंत नोट्स या तुम्हाला मिळत राहणार आहे। आणि सर्व PDF हे सर्व ज्या नोट असणार आहे आपल्या बाकीच्यांच्या तुम्ही बघितले असेल PDF स्वरूपामध्ये राहत नाहीत, परंतु आपल्या सर्व PDF तुम्हाला या ठिकाणी PDF नोट्स या PDF स्वरूपामध्ये असणार आहे। आणि प्रत्येक विषयाच्या ही या ठिकाणी इतिहासची एक वेगळा PDF, दुसरा PDF भूगोलचा, प्रत्येक वेगवेगळ्या PDF मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि या सर्व नोट्स तुम्हाला किती रुपयामध्ये भेटणार असतील तर या नोट्सची किंमत आधी आपण या ठिकाणी 210 रुपये ठेवण्यात आलेली होती, परंतु या ठिकाणी परीक्षेच्या काळामध्ये याची किंमत आपण फक्त 119 रुपये ठेवण्यात आलेली आहे। जर कुणालाही या नोट्स घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर, कमी वेळ आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही 91 बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन पेमेंट या नंबरवरती तुम्ही करायचं आहे। 91 39 बघू शकता, पुन्हा नंबर सांगत आहे मी तुम्हाला 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करायचं आहे 119 रुपयाचं, बघू शकता 119 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे। तुम्हाला लवकरच या ठिकाणी लगेच नोट्स उपलब्ध होऊन जातील। आता जो आपला प्रश्न आहे आता अर्ज संख्या, तर सर्वात पहिला आपला जो अहमदनगर जिल्हा आहे, बघू शकता अहमदनगर जिल्ह्याबद्दल आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत तर बघू शकता 12,307 अर्ज आलेले आहेत एकूण अहमदनगर जिल्ह्यासाठी, जिल्हा न्यायालय या भरतीसाठी। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे अकोला जिल्हा 5,317 अर्ज एकूण आलेले आहेत। आणि शेवटला एकूण अर्ज किती आलेले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता अमरावती जिल्ह्यासाठी एकूण बघू शकता अमरावती जिल्ह्यासाठी 10,014 अर्ज आलेले आहेत अमरावती जिल्ह्यासाठी। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बघू शकता 8,156 अर्ज आलेले आहेत या जिल्ह्यासाठी, ठीक आहे। त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे बीड जिल्हा, एकूण 5,287 अर्ज आलेले आहेत। 6व्या क्रमांकाला आहे भंडारा जिल्हा तर 2,797 अर्ज आलेले आहेत भंडारा जिल्ह्यासाठी। 7व्या क्रमांकाला आहे बुलढाणा जिल्हा 9,297 अर्ज आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यासाठी। नंतर आहे 8व्या क्रमांकाला चंद्रपूर जिल्हा 7,007 अर्ज आलेले आहेत चंद्रपूर या जिल्ह्यासाठी। त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा जो या ठिकाणी पॉइंट आहे तुम्ही नीट बघायचा आहे, सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई 15,688 सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई। त्याच्यानंतर बघू शकता CMM मुंबई, त्याच्यामध्ये 3 प्रकार होते तर त्यासाठी 1,260 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर बघू शकता लहान कोर्ट म्हणजे बघू शकता कोर्ट ऑफ स्मॉल केसेस मुंबई, तर 2,930 अर्ज एकूण आलेले आहेत। त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी कोर्ट, जिल्हा न्यायालयासाठी 1,647 अर्ज आलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यासाठी 1,595 अर्ज आलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यासाठी 1,778 अर्ज आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यासाठी 5,549 अर्ज आलेले आहेत। बघू शकता स्क्रीनवरती तुम्ही सर्व जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे।
जालना जिल्ह्यासाठी एकूण 1510 अर्ज आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8000 या ठिकाणी अर्ज जास्त आलेले आहेत. 8703 अर्ज आलेले आहेत. लातूर जिल्ह्यासाठी 4054 अर्ज आलेले आहेत लातूर जिल्ह्यासाठी. त्याच्यानंतर बघू शकता नागपूरसाठी 7026 अर्ज आलेले आहेत. नांदेड जिल्ह्यासाठी 3392 अर्ज आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यासाठी 4534 अर्ज आलेले आहेत. आणि नाशिकसाठी जास्त अर्ज आलेले तुम्हाला बघायला भेटतील. 12243 अर्ज नाशिक जिल्ह्यासाठी आलेले तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर धाराशिव या जिल्ह्यासाठी 3145 अर्ज आलेले आहेत. परभणी या जिल्ह्यासाठी 10,306 अर्ज आलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त म्हटले तर बघू शकता पुणे जिल्ह्यासाठी 16,257 अर्ज आलेले आहेत. आणि बघू शकता एकूण रायगड जिल्ह्यासाठी 5,585 एवढे अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण बघू शकता 2,782 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी 2,620 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी 3,543 अर्ज आलेले आहेत. आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्त या ठिकाणी 2-3 क्रमांकाचा या ठिकाणी एक नंबर नाशिक आहे, एक नंबरला पुणे आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे नाशिक आणि तिसऱ्या क्रमांकाचा मुंबई वगैरे असेल आणि नगर आहे. आणि बघू शकता ठाण्याला देखील जास्त फॉर्म आलेले आहेत. 13,681 अर्ज ठाणे जिल्ह्यासाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी 5,440 अर्ज आलेले आहेत. वाशिमसाठी 3,032 अर्ज आलेले आहेत. यवतमाळसाठी 4,608 अर्ज आलेले आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बघू शकता 13,681 अर्ज आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. आणि वर्धा जिल्ह्यासाठी बघू शकता 1,106 अर्ज आलेले आहेत. आणि सर्व टोटल फॉर्म म्हटले तर बघू शकता 2,00,000 बघू शकता 2,07,178 एकूण अर्ज आलेले आहेत जिल्हा न्यायालय भरतीसाठी. जर मित्रांनो सर्व तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल तर फक्त 119 रुपयामध्ये अर्ज आलेले आहेत. 119 रुपयामध्ये एवढ्या अर्जांसाठी खूपच कमी कॉम्पिटिशन आहे. आणि या नोट्स खूपच कमी किमतीमध्ये तुम्हाला ठेवलेले आहे. त्यासाठी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती 199 रुपये पेमेंट करायचं आहे. आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट केल्याच्या नंतर 10 ते 12 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला नोट्स उपलब्ध होऊन जातील. अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.